मी सकाळी अगदी 7 वाजल्यापासून बूथ फिरलोय. मतदान संपेपर्यंत मी अनेक बूथवर फिरलोय. निवडणुकांमध्ये जातीय समीकरण काम करतात का? तर 100% करतात. शरद पवारांच्या बाबतीमध्ये जे झालं, सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी ते अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. हा ट्रेंड तिथं अनुभवायला मिळाला. जे मुद्दे प्रचारात आणले गेले त्या मुद्द्यांवरती जर मतदान झालं आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल, बारामती सारख्या ठिकाणी ज्या वेळेस लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडून शरद पवार सांगता सभा घ्यायचे, तुम्ही नक्की याच्यावरती विचार करा. शरद पवारांना तुम्ही कधीही आक्रमक होताना पाहिलं नाही आणि अजित पवारांना तुम्ही कधीही शांत भाषण करताना पाहिलं नाही. या निवडणुकीमध्ये नेमकं उलट होतं. अजित पवारांनी थोडाही संयम सोडला नाही. निवडणुकीच्या सांगता सभेपर्यंत, सांगता सभेतलं जे शेवटचं भाषण होते त्यावेळेस त्यांनी रोहित पवारांना नाव घेऊन टीका केली. नाहीतर अजित पवारांनी प्रत्येक सभेमध्ये हे म्हटलं की मला त्यांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही, त्यांचे काय विचार आहेत त्यांच्याजवळ ढकला. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा संयम सुटताना दिसला. रोहित पवारांना कधी एकदा निकाल लागतोय आणि जर सुप्रिया सुळेंसारखा निकाल लागला की अजित दादांची जागा घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, अजित पवारांना त्यांनी एकही भाषण रोहित पवारांचं असं नाहीये की त्यांनी अजित पवारांवरती टीका केली नाही किंवा त्यांना सोडलं नाही. प्रत्येक भाषणामध्ये रोहित पवारांनी अजित पवारांवरती टीका केलेली आपल्याला दिसून आलं. मतदानाचा टक्का फक्त ह्याच मतदारसंघांमध्ये राहणार नाही. मी अगदी खात्रीने सांगतो, हा मतदानाचा टक्का पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तो दिसेल आपल्याला. तिथं देखील मतांचा टक्का आपल्याला कमी झालेला दिसेल. म्हणजे असं मला एकंदरीत जाणवतं. त्याचं कारण काय? जी बदललेली राजकीय समीकरण आहेत आजच्या वोटिंगमध्ये एका गोष्टीचं जर निरीक्षण आपण केलं तर आज जे मतदान झालं आहे त्याच्यामध्ये वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ मतदारांचा टक्का कमी होता. हे आपल्याला निरीक्षण करावं लागेल. हे तुम्हाला निरीक्षण दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या वेळेस एक्झॅक्ट आकडेवारी येईल त्यावेळेस तुम्ही निश्चित बघा. ज्या वेळेस मी सकाळी अगदी 7 वाजल्यापासून बूथ फिरलोय. आज सकाळी 7 वाजल्यापासून पहिल्या बूथ पासून मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान संपेपर्यंत मी अनेक बूथवर फिरलोय. ही गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. ज्या वेळेस मतांचा आकडा परफेक्टली पुढे येईल आपल्याला निवडणूक आयोगाकडून, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की मी हे अतिशय जबाबदारीनं बोलतोय की या वेळेस 50च्या आतला जो मतदार आहे याचं प्रमाण जास्त आहे. विशेषतः तरुण मतदार जास्त दिसत होता 35च्या आतला, परंतु साधारणतः 60च्या पुढचा मतदार हा खूप कमी दिसला. हे आपल्याला निरीक्षण आपल्याला नोंदवावंच लागेल आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं जो तरुण मतदार आहे तो काय भूमिका घेणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता तरुण मतदारांमध्ये जो काही ट्रेंड चालेल तोच पुढच्या ज्या काही टप्प्यातल्या निवडणुका आहेत, पुढचे जे काही मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे बघावं लागेल. आता त्यात बघा, आपण आता बोलता बोलता सोलापूरचा विषय निघाला. माढ्याच्या विषयावरती आपण बोलत नाहीये. माढ्याची सुद्धा ऐन वेळेस पलटलेली बाजी. जयसिंह मोहिते पाटील हे अचानक माढ्यामध्ये त्यांनी उमेदवारी मिळाली नाही, त्याच्यामुळं शरद पवारांकडे जाऊन उमेदवारी घेतली. दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी केलेली होती. म्हणजे गणपतराव देशमुखांचे नातू होते, बाबासाहेब देशमुखांचे चिरंजीव होते तिथं, त्यांच्याकडे चाचपणी झालेली होती. त्याच्यानंतर उत्तमराव जानकर किंवा महादेव जानकरांबरोबर सुद्धा बोलणं झालेलं आपण पाहिलेलं होतं. एकंदरीत ह्या ज्या काही गोष्टी आहेत, निवडणुकांमध्ये जातीय समीकरण काम करतात का? तर 100% करतात. हे मुद्दे सुद्धा आपल्याला दुर्लक्षित करून कसं चालेल? तुम्ही ओबीसी आणि ओपन हा जो मतांवरती परिणाम करणारा जो काही घटक आहे, जो काय गेल्या काही दिवसांमध्ये ऍक्टिव्ह झालेला आहे, त्याचा परिणाम सुद्धा ह्या मतदानावरती आपल्याला दिसून येणार आहे. शरद पवारांच्या बाबतीमध्ये जे झालं, सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी ते अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. हा ट्रेंड तिथं अनुभवायला मिळाला. एकीकडं जो मराठा आणि ओबीसी जे काही मधलं राजकारण झालं होतं
हा परिणामकारक मुद्दा आपल्याला निकालावरती दिसणार आहे. ही खूप खरं तर आता पुढच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळं मला हे बोलणं योग्य वाटणार नाही, कारण ह्या गोष्टी आपल्याकडं त्या क्लिप्स वगैरे काढून त्याचं नंतर व्हायरल केलं जातात आणि त्याचा गैरअर्थही काढला जातो. परंतु ही समीकरणं निवडणुकीच्या मतदानावरती आणि निकालावरती परिणामकारक ठरताना दिसली. अत्यंत गांभीर्यानं ह्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. जे जे मुद्दे प्रचारात आणले गेले त्या त्या मुद्द्यांवरती जर मतदान झालं आहे असं जर कोणाचं म्हणणं असेल तर हे खरोखर 100% चूक आहे. मी गाव खेड्यात राहणारा माणूस आहे, खेड्यात मी वाढलोय, आजही मी खेड्यात राहतो. मला माहित आहे की गाव खेड्यामध्ये काय कुजबूज आहे आणि ती गाव खेड्यातली कुजबूज ही जातीय समीकरणांची सुद्धा आहे, हे आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही. बारामती सारख्या ठिकाणी ज्या वेळेस लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडून शरद पवार सांगता सभा घ्यायचे आणि तिथं सुप्रिया सुळेंचा, स्वतः शरद पवारांचा, अजित पवारांचा विजय होतो. तिथं 2-2 डझन सभा झाल्या, 2-2 डझन सभा झाल्या. मी एक निरीक्षण याच्यामध्ये खरं तर तुम्ही सगळे अनेक वर्ष आपण पत्रकारितेमध्ये काम करतोय, तुम्हाला मी एक गोष्ट लक्षात आणून देतो, तुम्ही नक्की याच्यावरती विचार करा. शरद पवारांना तुम्ही कधीही आक्रमक होताना पाहिलं नाही आणि अजित पवारांना तुम्ही कधीही शांत भाषण करताना पाहिलं नाही. या निवडणुकीमध्ये नेमकं उलट होतं. अजित पवारांनी थोडाही संयम सोडला नाही. निवडणुकीच्या सांगता सभेपर्यंत, सांगता सभेतलं जे शेवटचं भाषण होते त्यावेळेस त्यांनी रोहित पवारांना नाव घेऊन टीका केली. नाहीतर अजित पवारांनी प्रत्येक सभेमध्ये हे म्हटलं की मला त्यांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही, त्यांचे काय विचार आहेत त्यांच्याजवळ ढकला. पण दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा संयम सुटताना दिसला, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. 3 गोष्टी सांगतो. एक, बोलता बोलता ते म्हणाले की सुनेत्रा पवार ही बाहेरून आलेली पवार आहेत, म्हणजे बाहेरची सून आहे किंवा बाहेरून आलेली व्यक्ती आहे. त्याच्यानंतर तुम्ही धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये त्यांनी जो उल्लेख केला की धनंजय मुंडे त्यांची लायकी आहे का? शरद पवार असं सहजासहजी कोणालाही बोलत नाहीत किंवा तुम्ही बघितलंच नाही आपण बोलता. भरणे मामांच्याही बाबतीमध्ये ते बोलताना म्हटले की तुम्हाला मामा तुला जाग्यावर आणायला वेळ लागणार नाही. मी ह्या गोष्टी जाणीवपूर्वक ह्याच्यासाठी सांगतोय की त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांना मानणारा जो किंवा त्यांचा समाज किंवा त्यांचा जो पै पाहुण्यांचा जो वोटर आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात आहे, इंदापूर तालुक्यात आहे, बारामती तालुक्यात आहे आणि तो समाज आजही गोपीनाथ मुंडेंना श्रद्धास्थान मानतो. शरद पवारांना त्या वाक्यामुळं त्या समाजातल्या लोकांनी स्टेटस ठेवली, वंजारी समाजाच्या लोकांनी स्टेटस ठेवली की बघा धनंजय मुंडेंचा आपल्या नेत्याचा कसा अपमान केला जातोय वगैरे. तेच नेमकं भरणेंच्या बाबतीत घडलं. भरणे हे शेखर धनगर समाजाचे, त्यांच्या बाबतीत पण तसंही झालं. त्यावेळेस एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आली की शरद पवारांकडून, विशेषतः रोहित पवारांकडून प्रचंड संयम सुटलेला दिसला. आता रोहित पवारांचा संयम सुटणं हा खरं तर स्वार्थी भावनेचा होता. रोहित पवारांना कधी एकदा निकाल लागतोय आणि जर सुप्रिया सुळेंसारखा निकाल लागला तर रोहित पवारांना जी काही स्पेस तयार होणार आहे हे त्यांना माहित आहे की अजितदादांची जागा घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे. अजित पवारांना त्यांनी एकही भाषण रोहित पवारांचं असं नाहीये की त्यांनी अजित पवारांवरती टीका केली नाही किंवा त्यांना जोडलं नाही. प्रत्येक भाषणामध्ये रोहित पवारांनी अजित पवारांवरती टीका केलेली आपल्याला दिसून आली. याचा अर्थ काय होतो की राजकीय जी हे आहे त्यांना ती त्यांची झाकून राहिली नाही. राजकीय जे त्यांना ओढ आहे की मी लवकरात लवकर अजित पवारांची जागा घेऊ शकतो, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पटकन राजकारणामध्ये मी चांगलं लीड घेऊ शकतो आणि जर निकाल जर त्यांच्यासारखा लागला म्हणजे सुप्रिया सुळेंसारखा लागला तर मात्र रोहित पवार हे राष्ट्रवादीचे स्टार नेते असणार आहेत येणाऱ्या विधानसभेसाठी, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी जसं अजित पवारांनी शरद पवारांवरती टीका करणं, बोलणं लोकांना पटत नव्हतं. बघा मी काय म्हणतोय, ही गोष्ट अजित पवारांना
समजली आणि अजित पवारांनी शरद पवारांवरती एकदाही टीका केली नाही, एकदाही. फक्त त्यांनी प्रसंग सांगितले की 2 मेला काय झालं, कसा राजीनामा नाट्य झालं, 2019ला काय झालं, मला कसं त्यांनी पुढे पाठवलं आणि नंतर सांगितलं की आपण उद्धवजींबरोबर सरकार बनवू, हे ते सांगत होते. पण व्यक्तिगत टीका त्यांनी शरद पवारांवरती केली नाही. पण दुसरीकडं रोहित पवारांनी मात्र अजित पवारांना प्रत्येक सभेत धुतलं आणि हे त्या बारामतीकर किंवा लोकसभेतल्या लोकांना पटलेलं नाही. रोहित पवारांनी अजित पवारांवरती केलेली टीका ही लोकांना पटलेली नाही. शेवट सर्वसामान्य नागरिक हे रोहित पवारांबद्दल तोंड उघडून बोलायला लागले. जी सहानुभूती शरद पवारांबद्दल होती ती कमी व्हायला लागली. पाण्याचा प्रश्नामुळं लोकांना कळालं की आता पाणी तर आपल्याला फक्त अजित पवारच देऊ शकतात. त्याच्यामुळं लोकांना हेही कळायला लागलं आणि त्यामुळं जी सहानुभूती होती, जो शरद पवारांच्या वयाचा विचार होता, सुप्रिया सुळेंच्या बद्दलचा विचार होता, साहेबांची कन्या, साहेबांची मुलगी, हा जो ट्रेंड होता तो लोकांनी परत व्हिज्युअलाइज केला. जर ह्या 5 वर्षामध्ये चूक झाली तर आपल्या पाण्याचा प्रश्न अडचणीत राहील आणि अजित पवार हा शब्द पाळणारा माणूस आहे, असा जो ट्रेंड आहे किंवा ही जी समज आहे त्या गोष्टीचा धागा मात्र अजित पवारांनी सोडला नाही. अजित पवारांनी मिशी काढून देण्याची भाषा केली. जर जिरायतीचं बागायती नाही झालं तर मी मिशी काढून दे, अशा प्रकारच्या लोकांना ज्यावेळेस आश्वासित केलं त्यावेळेस ट्रेंड बदलताना दिसला. जो सुरुवातीचा ट्रेंड होता, जो सोशल मीडियावर, मागाशी तुम्ही सर बोलता बोलले की शरद पवारांचा सोशल मीडिया प्रचंड स्ट्रॉंग आहे, अजिबात हे नाकारून चालणार नाही. सोशल कॅम्पेनिंग मतदारांवर परिणाम करतं का, तर 100% करतं. अजित पवारांच्या बाजूनं सोशल मीडिया हा प्रचंड कमजोर राहिला. या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न झाला. पण मी पुन्हा एकदा मी ती गोष्ट मागाशी बोललेलो तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की जो ग्राउंडला कार्यकर्ता लागतो ना सर, मतदार बाहेर काढण्यासाठी, मतदारांना घरी नेऊन चिठ्ठ्या पोहोचवण्यासाठी, तुमचं मतदान अमुक खोलीत आहे, तिथं 3 मशीन आहेत, त्याच्यावरती अमुक आहे, ह्याच्यासाठी जो लागणारा कार्यकर्ता, हा कार्यकर्त्यांची संख्या मी टक्केवारी जर सांगितली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, 80-20 अशी होती. 80-20 म्हणजे 20% फक्त कार्यकर्ते सुप्रिया सुळेंकडे होते हे काम करण्यासाठी. आणि त्याच्यामुळं ही उणीव किंवा ही गोष्ट खूप त्याची किंमत फार मोठी मोजावी लागण्याची दाट शक्यता आहे.